हर हर महादेव. नमस्कार महादेव भक्तांनो. आज आपण अशा देवांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याकडे स्वतःसाठी काहीच नाही, पण आपल्या भक्तांना सर्व काही देण्याची क्षमता आहे. असे देव म्हणजे देवादिदेव महादेव. महादेवांचे जीवन पाहिले तर ते आपल्याला एक अद्भुत संदेश देते. ज्यांच्या जठांमध्ये गंगा माता वास करते, ज्यांच्या मस्तकावर चंद्र शोभतो, ज्यांच्या गळ्यात नाग आहे, ज्यांच्या अंगावर भस्म आहे, तेच महादेव स्मशानभूमीत राहतात. त्यांना सोन्याचा महल नको, रत्नजडित सिंहासन नको, वैभव नको, कारण ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले त्याला स्वतःसाठी काही मिळवायचे नसते. महादेव आपल्याला शिकवतात की खरे वैभव बाहेर नसते, ते मनात असते. ज्यांचे मन शांत आहे तोच खरा श्रीमंत आहे. महादेवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भोळे आहेत, म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. भक्ताने प्रेमाने एक बेलपत्र अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात. भक्तांनी डोळ्यात अश्रू घेऊन हर हर महादेव म्हटले तरी ते धावून येतात. इतिहास आणि पुराणामध्ये अनेक कथा आहेत. रावण हा महादेवांचा महान भक्त होता. त्याने कठोर तप केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला अनेक वरदान दिले. लंकेच्या वैभवाची कथा वेगवेगळ्या पुराण परंपरात वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, महादेव भक्तीचे फळ नक्की देतात. ते भक्ताचा भाव पाहतात, त्याची जात, पद, संपत्ती किंवा प्रतिष्ठा पाहत नाहीत. महादेवांनी कधी स्वतःसाठी राजवाडा उभारला नाही, पण भक्ताला उभे करण्यासाठी त्यांनी कधीच आकडता हात घेतला नाही. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? देणारा नेहमी मोठा असतो. स्वतःकडे कमी असूनही जो दुसऱ्याला देतो तोच खरा श्रीमंत असतो. महादेव हे त्याचे सर्वोच्च उदाहरण आहेत. महादेवांच्या अंगावर वाघाचे कातडे आहे, गळ्यात सर्प आहे, हातात त्रिशूळ आहे, डमरू आहे. स्मशानभूमी त्यांचे निवासस्थान आहे, पण त्यांच्या चरणी ब्रह्मा, विष्णू, देव, ऋषी, सिद्ध, योगी सर्वजण नतमस्तक होतात. आजच्या जगात प्रत्येकजण मोठे घर, मोठी गाडी, मोठी संपत्ती मिळवण्यासाठी धावत आहे. पण महादेव सांगतात की संपत्ती मिळवा, पण तिचा अहंकार बाळगू नका. पैसा कमवा, पण पैशाचा गुलाम बनू नका. घर बांधा, पण मनात प्रेमही बांधा. महादेव कधीच भक्ताला फक्त धन देत नाहीत, ते त्याला धैर्य देतात, संकटाशी लढण्याची शक्ती देतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात, चुकीच्या मार्गावरून परत येण्याची प्रेरणा देतात. ज्यांच्या घरात महादेवाचे नाव घेतले जाते त्या घरात आशा जिवंत राहते. संकटे येतात पण भक्त तुटत नाही, कारण त्याला माहिती असते की माझ्या पाठीशी महादेव उभे आहेत. महादेवांना महागड्या वस्तूंची गरज नाही. एक लोटा स्वच्छ पाणी, एक बेलपत्र, थोडा श्रद्धेचा भाव आणि निष्कपट मन, इतकेच त्यांना प्रिय आहे. म्हणूनच गरीब असो किंवा श्रीमंत, महादेव सर्वांना सारखेच स्वीकारतात. भक्ती म्हणजे व्यवहार नाही, भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण. मी तुझा आहे महादेव, तू माझा आहेस, हा भाव ज्याच्या मनात जागतो त्याचे जीवन बदलायला सुरुवात होते. महादेव अनेकदा आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. काही वेळा उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही.
योग्य वेळ आल्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव होतो. लक्षात ठेवा, महादेव कधीही भक्ताला त्याच्या श्रद्धेपेक्षा कमी देत नाहीत. कधी ते धन देतात, कधी ज्ञान देतात, कधी योग्य माणसे भेटवतात, कधी संकटातून वाचवतात आणि कधी मनशांती देतात. यापैकी मनशांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, निराशा असेल, आर्थिक समस्या असतील किंवा मन अस्वस्थ असेल, तर रोज श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्नही करा. भक्ती आणि कर्म यांचा संगमच जीवन बदलतो. महादेवांची खरी पूजा फक्त मंदिरात होत नाही, ती सत्य बोलण्यात, दुसऱ्याला मदत करण्यात, आई वडिलांचा सन्मान करण्यात, गरिबाला आधार देण्यात आणि अहंकार सोडण्यातही होते. शेवटी एवढे सांगावेसे वाटते, ज्यांच्या डोक्यावर महादेवांचा हात असतो त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण महादेवांची कृपा भक्ताला उभे राहण्याचे सामर्थ्य देते. चला, आज आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. हे भोलेनाथ, आम्हाला संपत्तीपेक्षा सद्बुद्धी द्या, अहंकाराऐवजी नम्रता द्या, भीतीऐवजी धैर्य द्या, लोभाऐवजी समाधान द्या आणि तुमच्या चरणी अखंड भक्ती करण्याचे भाग्य द्या. हर हर महादेव.